देशातील मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्या त्रासाबाबतच्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 5 वेळा सुनावणी झाली आहे. आज न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर अनेक याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत याचिकाकर्ते, प्राणी कल्याण संस्था आणि हस्तक्षेपकर्त्यांनी युक्तिवाद केला. भटक्या कुत्र्यांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. कुत्र्यांना हटवणं किंवा मारणं हा उपाय नाही. नसबंदी करून त्यांची संख्या कमी करता येईल, असं सिब्बल यांनी सांगितलं. या नियमांचं पालन केल्यास एका दशकात हा प्रश्न सुटू शकतो, असं सांगत असताना सिब्बल यांच्या आक्रमक भूमिकेवर न्यायालयानं त्यांना जास्त उत्साहित होऊ नका, असा सल्ला दिला. पशुकल्याणकारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी प्रत्यक्ष कुत्र्या चावण्याच्या घटना नोंदवलेल्या संख्येपेक्षा कमी असू शकतात, असा दावा केला. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं प्रश्न कुत्रे चावण्याचा नसून सुरक्षिततेचाही असल्याचं सांगितलं. मोकाट कुत्रे अचानक रस्त्यावर धावल्यामुळं वाहनांचे अपघात होतात. सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मूडमध्ये आहे हे सांगता येत नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती संजय मेहता यांनी शाळा आणि न्यायालय परिसरात कुत्र्यांची गरज काय, असा सवाल केला. अशा जागा कुत्र्यांपासून मुक्त असायला हव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं आजच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे.